सकाळी सकाळी देवपूजा वगैरे करून घेतली आणि आज शरीरात वेगळीच एनर्जी होती बघा। दररोज मोपमध्ये लादी पुसत असते, पण आज मी हातानेच लादी पुसलेली बघा। दररोज जरी मोपमध्ये लादी पुसली ना, तरी पण 3-4 दिवसांनी जरी हाताने लादी पुसली ना, ते वेगळंच समाधान असतं आणि म्हणजे आपली शरीराची पण थोडी हालचाल होते असं। तर बघा, लादी वगैरे पुसून घेतल्यानंतर मी आलेली किचन। ब्रेकफास्टमध्ये मला बनवायची होती गव्हाची शेव। ही म्हणजे काव्याने रात्रीच सांगून ठेवलेली की आज चपाती नको, ब्रेकफास्टमध्ये काहीतरी वेगळा पाहिजे। मग त्यांच्या दोघांचीच आवडती ही मी गव्हाची शेव बनवलेली आणि टिफिनमध्ये मी बनवलेलं त्याच्यासाठी मटर पुलाव, असं म्हणजे साधा सिंपल असा पुलाव, जो की तो पण त्यांना दोघांना पण आवडतो, मला पण आवडतो। हा पण माझा उपवास होता, गुरुवारचा हा व्लॉग आहे। सर्व कामं वगैरे आवरून झाल्यानंतर मी घेतलेली या साडीला फॉल लावण्यासाठी। तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल की मी या साडीवरचा ब्लाऊज पण स्टिच करून ठेवलेला आणि मला आता ही संध्याकाळी साडी लावायची होती, म्हणून तिला फॉल पण लगेचच लावून घेतली। कारण मी गेलेलो माझ्या बहिणीच्या घरी, तिथे दत्त मंदिर आहे आणि दत्त जयंतीचाच हा व्लॉग आहे आणि त्यानिमित्ताने मी दर्शनासाठी गेलेली बघा। दरवर्षीच आम्ही इथे दर्शनासाठी जातो दत्त जयंती निमित्ताने आणि मूर्ती तर तुम्ही बघू शकता, एकदम प्रसन्न असं वाटत होतं मूर्तीकडे बघून। तिथं दर्शन वगैरे घेतलं आणि मस्त असं जेवण वगैरे पण करून घेतलं। चला तर मग मी व्हिडिओ इथे सेंड करते, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि बाय बाय।